पण बघा आमच्या मालकीने आज पोट भरलं बघा. ही पाखराला मका चारून बघा. हे बघा हे कडा रिकामे झाले ते. हे बघा 8 तास पूर्ण हल्ली ती काय देखील नाही तिकडे बघा. आणि बाहेर कुठे गेलं हिला सांगून जाताना जायचं पाखर राग बाया म्हणून. बाया कुठं मोबाईल घेऊन घरी. नुसतं मोबाईलच असतंय काय काम, दुसरं काय काम असतंय ना. तीनदा मोबाईल करताय. काय हाय काय मग नेमकं आली का नाही आता रानात? आता आली की मका पाखराने खाऊन झाल्यावर. मग कुठपर्यंत ते पाखराला राखण बसायचं? हे बघा हे बघा मित्रांनो, एवढ्या मोठे मका पाखराने हाणले ते बघा. 3 पानावर आलेली मका देखील खाल्ली. काय करू आता? एक पाखरू आहे का त्याला राखण बसायला? लागलाय सांगाय तुम्ही बसायचं येऊन शिना मग तुम्ही. आणि इकडे माग तर बघा मकाच दिसत नाही. आहे मी काय करतो कामधंद्याला जात नाही, मी बसतो राखण आपला इथंच. अहो आता पाखरं आहे ते खाणारच किती जर राखलं काय जर केलं तर आपण पाखरान करताच करायचंय का आपल्या करता काय करायचंय? किती जर डोळ्यात तेल ओतून जर बसलं तर त्यातनं का होईना ती चानस हाणतच असते. ती पाखरं आहे ती होय चानस हाणत असते ती. होय आडवं बोलायचं सारखं राखण काय एकच काम नाही बघा, मला होत नाही माझ्याच्यानं. मग तुझ्यानं होतंय काय? कसं आडवं सारखं बोलताय? तुम्हाला काय कळतं फिरतं का नाही? हवं मग नेमकं तुझ्यानं होतंय काय? काय होतंय तुम्ही सांगा. आता किती वाजले ते? वाजलेच तिला 10-11. 10-11 म्हणते. घरची कामं धंदा करून येस्तोर इथं जरा घरी गेलं की पाखरं येऊन बसते ती. मग इथं काय आता काय करू? सारखं इथंच बसू का रात ना दिवस दिवा लावत? हा शेती आपली म्हणल्यावर आपण बसायला पाहिजे ना. म्हणून शिना काय इथं हातरून टाकू का? हातरून टाकून राहिले पाखरं येतच नाही ती. मग कुठली कड रिकामी होणार नाही. एक पोत वाढून झालं तर आपल्याला तेवढं 2000 रुपये येतात. पाणी कोण करायचं? लावे एखादा माणूस. लावा तुम्हीच. मग आता बसती तुम्ही राखा नेऊन शिना. मला काय काम पण नाही घरी. काय आता पाक सगळं खाऊन रिकाम झाल्यावर आता तू येऊन बसती काय? खाऊ द्या. खाय त्यांच्या नशिबात असेल तेवढं खात्याला, आपल्या नशिबात आहे तेवढं तर भेटेल का नाही? आपल्या नशिबात आहे म्हणून शेतीच पिकवाय नाही. नशिबात आहे येईल आपल्याला भेटेल म्हणून आपण बघूया ह्याच्याकडे किती पिकतंय. अहो घरची काम धंदा काय असते ती का नाही? काय एवढंच काम आहे? टीम लागलाय कराय. तुम्ही बोलताय सारखं. अव टेम करतोय काय मी? तर ह्या दाडानं माझं नुसतं ठाय सोडला आणि इकडे येऊन सारखं वरडत बसायचं. ती लेकरं असल्यावर हा हू म्हणते ती येते ती. आता ती पण नाही. ती धुणं पडलंय माझं अजून घरी. ह्यांना येळाला अजून रॅट लागते सगळ्याला. कवा करून कवा येऊन काय करा माहितीये का? माझं 2 भाग करा. निमी इकडे निमी तिकडे. निमी इकडे निमी तिकडे ती कुठल्या झोपी घ्यायची नाही. त्यापेक्षा काय करूया, तुला एक सवत आणूया. मला सवत नाही. मग ती घरचं करेल तू रानातलं बघ. का बरं माझं घरचं नडलंय रानातलं करायचं? मग तुला होत नाही म्हणल्यावर घरचं ती करल रानातलं तू कर. वाघ शानू माझा वाघ. धान्य वाघ नादच करत नाही वाघाचा. सवत आणू मग सवत. तिच्या पण जिपरीला कांदा बांधीन आणि तुमच्या पण बांधीन. कांदा लय महाग आहेत आता, स्वस्त नाहीत. स्वस्त झाले ते सगळं. स्वस्त केलंय त्या सरकारनं. कुठं महाग केलंय? शेतकऱ्याला नुसता गाडतो याच स्वस्त करून. होय स्वस्त करून शिना काय? त्या मकाला भाव आहे का? उसाला भाव कशाला भाव देतोय ती? दुसरी बायको करायला चालली तर अजून हाय यांना रेट पाणी का आणायची घालायची पंचायत चालू आहे. दुसरी करायचं नुसते कुठं तोंडात ना काय काय माहिती नाही. घेतली बुदली निघाली बाळ्याला. तसं काम आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला, घेतली बुदली निघाली बाळ्याला. असलं काम आहे तुमचं. आणि त्या बाळ्या खंडोपाशी काय गाठी वाजवत बसायचं? मन आहे ती मन सांगती. कळलं? मन आहे ती मन सांगती. तुझ्यानं होत नाही, दुसऱ्या बाया कशा करते त्या? हो मला एक तर आज दाडानं बोलाही नाही. बोलाही नाही मग काय उपकार करते काय माझ्यावर? तुम्ही उपकार करताय माझ्यावर. मी तुझ्या उपकार केलेलं जायचं. कशाचा? कशाचा? तुला सांभाळतोय म्हणल्यावर काम करा येत नाही तुला? मी सांभाळते का तुम्ही सांभाळताय मला? रेट पाणी कोण करून घालतंय? तुम्ही घालता करून का मी घालते तुम्हाला? आणि घरात मटेरियल कोण आणून टाकतंय? मटेरियल आणलं म्हणून शिना काय पोट भरतं काय? मग त्याला शिजवावं लागत नाही? शिजवाय आम्हाला बी येतंय. मग खावा की बरं झालं करून हातानं तुम्ही. मग आणतो ना सवत. घाला सवत आणतो ती घालल तुला खायला मला खायला. चॅलेंज लागली कशाचं? तुम्ही आणून दाखवायचं आणि मी ती जिपरीला कांदा बांधून दाखवायचं. चला बघा पच्चील काय फसत नाही. मी कोणाला बी धरून आणीन कांदा बांधूस तर गबस म्हणेन. आज जर मी येऊ दिले तर माझं नाव दुसरं ठेवायचं.
काय मित्रांनो, हिला काम सांगितलं काम होत नाही. हे दुसरीच कारण सांगते. कविता म्हणते ती मला, कविता खिलारवाडीची कविता ध्यानात ठेवायचं. खिलारवाडीची कविता हा. डोकं खंजळणारी. डोकं दुखतंय माझं, काय सांगू तुम्हाला. तुम्ही हाय की सारखं आडवं आडवं बोलता. डोकं दुखतंय, दाढ दुखतंय, अजून काय काय दुखतंय. मग ही दाढाची कळ जाते का नाही डोक्याला? दाढ दुखती हिकडली, हा. कळ जाती इकडं. हा, मेंदू एकच असतो ना इथं. दोन आहेत. आकाळ ना आकाळ दुखते ती हो, फना फना करायला ती आकाळ माझी. हा. पण काय सांगा, एवढं जीव हाय, एवढं प्रेम हाय एकामेकाचं, एकामेकावर काढावं बोलता कामापाय. कोणाचा जीव आहे? माझा हाय की तुमच्यावर. कशा पाय लावलाय? कुणास ठाऊक कशा पाय लागलाय. कोणी सांगितलं होतं लावाय? कोणी नव्हतं सांगितलं, मग कशाला लावलाय? मनानच लागलाय. लागलाय तर मनानं सोडून द्यायचं. जाईन एका दिवशी अशी सोडून, हं, कुठं सुद्धा गावणार नाही तुम्हाला. नको गाव मला, तुझ्या बापाला गाव. आऊ बापाला काय कुणाला काय, कुणाला सुद्धा गावणार नाही. डायरेक्ट वर देवापाशी जाणार. बघा मंडळी, कशा बायकांचा विचार आहेत, पण म्हणते का मी जिद्दीनं काय तर प्रपंच करेन, लोक कशी करते तसं मी बी काय तर करून दाखवीन. मी करते मित्रांनो. एवढं जर काम असतंय ज्याच्यात जरशा त्या हं. त्या माझ्या बहिणीसनी माहित असेल किती काम असतंय किती नसतंय घरातलं जरशाचं काय. हं. आता बसली कारण की लय लागली माझी दाढ दुखाय म्हणून बसली. काय नाही, पुढल्या वर्षी आपलं ठरलं काय ऊस तोडीला उचल घेऊन जायचं, बघूच किती काम करते. चालतंय की, ऊस तोडीची उचल आणून माझ्या हातात द्या हा, आणि तुम्ही ऊस तोडाय जावा. आईली जे जेव्हा बायली उदार. बाईल उदारच असती. हा, हा? ही म्हण आहे. म्हणूनच म्हणलं बाईल उदारच असती. मी उचला आणणार तुझ्या हातात द्यायचं, मी एकला जायचो काय? आपल्याच्यानं होत नाही आता काम. होत नाही म्हणजे? कुठनं वजी आणली ती माहित आहे ना, गवताची वैरण नव्हती तेव्हा. कुठनं वजी आणली? माहित दिल्लीत नाही. आणली का सातारा आणली? दिल्लीला जायचं होतं वजी आणायला. मग कुठनं आणली तू? तुम्ही माझ्या संग बोलू नका, विषय कट. बोलू नका म्हणजे? मला बोलायचं नाही तू तुमच्या कोण हाय, कोण नेमकी मी कोण आहे? मी कविता कुळी नाही, कविता कुळी. कोणाची कोळी नाही? मी माझी स्वतःची कुळी नाही. आ, स्वतः तुला कोळी नाव ठेवलं कोणी? माझ्या बाण कोळीन म्हणून काय? कविता हा, कोळीन कविता कोळीन, खिलारवाडीची. खिलारवाडीची. हम्म. तुझा बाप कुठं आहे राहायला? माझं गाव खिलारवाडी आहे. तुझा बाप कुठं आहे राहायला? बाप हाय पेत. मग नाव इथलं कसं येईल? माझं सासर आहे. सासर आहे, तुझा नवरा कुठं आहे? कुठे गेला काय गाव सोडून नवरा? काय नवऱ्याचं नाव काय? महेश कुळी. आता कसं नवऱ्याचं नाव घेतलं का? आणि माझं स्वतःच आहे म्हणते? जरा तर विचार करून बोलत जाय की. मग होय, कविता महेश कुळी माझं स्वतःचं नाव आहे. स्वतःचं नाव आहे, हा. माझं नाव त्यातनं काढून टाक, तुला किंमत किती आहे बघू. का बरं मी नाव काढू तुमचं? हा? का बरं काढू? एवढं मोठं प्रपंच- हे बांधलंय गाड्यात, कशा पाहिजे नाव तुमचं काढू? प्रपंच दोघाचा आहे का एकल्याचा आहे? मग दोघाच आहे, करते ना, होईल तेवढं. तुम्ही होईल तेवढं माणसाला म्हणजे? रात ना दिवस कर काम आता कर. ही ऊस तोडा, ही हा? माणसं येते ती पाटाची गारठी 6ला निघून जाते ती, बाया दिवस उगाय स्वयंपाक करून येते, त्या 8ला जेवते ती. त्यांना तुला तेवढंच 4 माणसाचा स्वयंपाक होईना? त्यांना तेवढंच काम आहे. हा? भाकरी करायचं. गोरागत आबत गेला का डोळ्यानं बघ जरा. ते त्यांचं कष्ट लय आहे आपल्यापेक्षा, मी नाही म्हणत नाही. पण एकच काम जर बाईच्या मागं सगळं जर असलं तर त्या बाईनं कसं करायचं? त्या बाईनं धारा पण काढायच्या, त्या बाईनं शेणघाण टाकायचं, त्या बाईनं वैरण कडी करायची, त्या बाईनं पाणी पाजायची, दावणीला बांधायचं, परत वैरण आणायला जायचं, घरातलं धुणं हाय, भांडी हाय, काय नसतंय काम सांगा? मित्रांनो जाऊ द्या, हिच्या संग बोलण्यात काय अर्थ नाही. शान्या माणसानं लग्न करून सुखी राहावं बा. बायको असली डोक्याला निसतं का नाही, काय म्हणते ती किती म्हण आहे, पण मला म्हणा येईना. ताप असतो डोक्याला निसता. कोणी करायला सांगितलं होतं लगीन? काय चुकलं आमच्याकडून लगीन केलं, ती गाढव चूक झाली. बस आता इकलीच म्हणलं तर सुधारता येते काय? सुधारली आतापासून बायको